की कलरचं शाबू घातल्यामुळं किती छान दिसायला दिसते. हे आतनं मधनं पांढरं पांढरं शुभ्र हे असं 2-3 कलर भातुडी दिसायला किती छान दिसते बघा. असं जिभेवर ठेवलं तर इरगळाच्या अशा भातुड्या झाल्या त्या. हो का ही 1 वाटीभर मी शाबू चांगला नीट करून घेतला आहे. ह्या वाटीनं मी शाबू घेतला आहे, त्याच वाटीनं मोजून पाणी ओतते. ही 1 वाटी झाली, 2 वाट्या, 3 वाट्या, 4 वाट्या, ही 5 वाट्या, 6, 7. 1 वाटी शाबूला 7 पट पाणी ओतायचं. तुम्ही पण असंच करा. ही मी बघून गॅसवर ठेवून घेते. तर ह्याला चांगली खळखळ उकळी असतो ही पाणी उकळून घेते. असं हे बघा अशी पाण्याला खळखळ उकळी आणायची. गॅस बंद करते आता आणि ह्यात शाबू टाकून घेते. असं लगेच ताट झाकून घेते. पाण्यात शाबू टाकलाय, ताट झाकून ठेवलंय. आता ही रात्रभर असंच भिजू द्यायचं. रात्री शाबू आपण भिजू घालून ठेवला होता, उघडून बघूया. रात्री गरम पाण्यात हे शाबू घातलेला हे का असा भिजलाय. कसा हे का असं बोटावर धरलं तर पिठावणी व्हावं लागलं, म्हणजे चांगला भिजला. हे मिक्सरच्या भांड्यात शाबू टाकून घेते. असं लई पाणी घ्यायचं नाही, असं थोडं थोडंच घ्यायचं. बारीक करून घेते. हे का असं बारीक झालं, असं बारीक करून घ्यायचं चांगलं. असं नितळून घ्यायचं पाणी. शाबू भिजल्यामुळं लई पाणी होतंय त्यात, लई पातळ होईल म्हणून हे असं करते मी. लई त्यात पाणीच घेत नाही. हे सगळं असं बारीक करून घेते. हे मिक्सरचं दुसरं भांडं बारीक करून घेतलं हो का, हे पण पातेल्यात ओतून घेते. शाबूतलं पाणी ओतून काढते, पाहिजे तसं घ्यायला येते आपल्याला. राहिलेला सगळा शाबू मी असाच बारीक करून घेते. सात वाट्या पाणी ओतलेलं एवढं शिल्लक राहिलं आहे माझं. हे आता ह्याचा काय उपयोग नाही, मी हे टाकून देते. हे चमच्याभर मीठ आहे, ह्यात असं टाकून घेते चवीपुरतं. आता काही ही पीठ आपण शिजवणार नाही, काय नाही. हे आता आपण अशाच भातुड्या घालणार आहे ह्याच्या. ह्यात आता मी नुसतं मीठ टाकले. तुम्हाला जर हिरवी मिरची बारीक काढून टाकायची तरी बी टाका, खायला चांगलं लागतंय. अजून म्हणलं तर वाळल्या मिरच्या बारीक ओबडधोबड काढून टाका तरी पण चालतंय. मी असं ही पांढऱ्याच भातुड्या घालणार आहे. ह्यात काय आटासाचं काम नाही, काय नाही. नुसतं शाबू भिजू घालताना पाणी खळखळ उकळी आणायची आहे आणि सगळं सावलीत बसूनच करायचं आहे. कसं वळकाचं पीठ झालं आपलं तुम्हाला दाखवते. एका प्लेटवर घ्यायचं असं पीठ, असं फिरवायचं. हे बघा आली का गोल गरगरीत भातुडी. करेक्ट पीठ झालं आहे भातुडी घालासाठी. हे भिजू घातलेला शाबू थोडा काढून घेतला आहे मी. असं कलर करून घेते. असं भातुडी दिसायला छान दिसते म्हणून आम्ही ही ह्यात कलर टाकून घेतलाय. तुम्हाला टाकू वाटलं तर टाका किंवा नका टाकू. कागद असं हातरला, ह्याला तेल लावलं नाही, काय नाही. हो का असं हलक्या हलक्या हातानं असं पसरून घ्यायचे. लय जाड बी घातले तर चिरतंय बघा. लय पातळ घातले तर कागदावर निघायचं नाही, काचोळ्याने होईल. थोडी जाडच झाली, आता दुसरी पातळ घालते. लय साधा आणि सोपा आहे ही. असं वेगळ्या पद्धतीनं असं भातुड्या येते ह्या अशा करायच्या सावलीत बसून. माणसाला वाटतं वाळवण म्हणलं का उन्हात सगळं करायचं घालायचं लय आटास वाटतंय, पण खरंच शाबूच्या भातुड्या घालताना का नाही अजिबात आटास नाही बघा. ही सगळ्या भातुड्या मी अशाच करून घेते. आता ही शाबू भातुड्या घातल्या त्याच्यावर एक एक असं टाकून घेते. तुम्हाला जर असं कलर टाकून जर भातुडी करू वाटली तर तुम्ही करा. मला आवडते म्हणून मी केलं आहे बरं का. तुम्हाला आवडलं तर करा, नसलं तर नका करू. दिसायला छान दिसते. पहिल्या बाया लग्नाच्या वेळेस असं करायच्या. मी आता उगा आपलं सहज केलं आहे. मी सगळ्या ही भातुड्याला शाबू रंगाचा त्याच्यावर ठेवून घेते. हे का सगळ्या भातुड्या घालून झाल्या, वरनं कलरचा शाबू टाकून झाला आहे. आता सगळं निवांत झालं आहे. आता
ही पंख्याच्या हवेला वाळते त्या. आता ही घातले त्या तर रात्रभर वाळणार, हे उद्या सकाळीच काढणार मी. हे सगळं मी करून घेतलं आहे बघा. हे बघा भातुड्या पंख्याच्या हवेला सगळ्या वाळल्या त्या. काल मी 12 वाजता घातल्या होत्या. तर काल दिवसभर आणि रात्रभर ही पूर्णपणे वाळल्या त्या. ही एक एक करून काढून घेते आणि उन्हाला वाळायला घालते. काढायची काही गरज नाही. हो का, मनानं निघाल्या त्या सगळ्या भातुड्या. हो का, अशा सगळ्या भातुड्या मी या ताटात ठेवते. हे सगळ्या भातुड्या मी उन्हाला लावून घेते. हे आज दिवसभर उन्हाला वाळवते मी, कारण वरीसभर टिकून राहण्यासाठी. हे अशी भातुडी आहे बघा, आणि करायला पण एकदम झटपट झाली. ही सगळे काढून घेते आणि उन्हाला वाळायला घालते. हे मनानंच निघाले ते अशा घातलेल्या. याला काढायची पण काही गरज नाही. एक दिवस मी ऊन दिलं आहे. आणि भातुडी म्हणसाल तर बघा किती पांढरी शिपट दिसते ही भातुडी. दिसायला सुद्धा किती छान दिसते. आता वर्षभर ही अशी टिकून राहणारी भातुडी आहे बघा. भातुडीवर किती चमक आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. ही आता भातुडी तुम्हाला मी तळून दावते, कारण ही भातुडी अशी 3 पट फुलणार आहे. ही दिसताना आता दिसते बघा एवढी. आता तळल्यावर किती मोठी दिसते. तोंडात टाकलं का तर असं इरगळणारी भातुडी झाली ही. हो का, तळल्या तर किती पांढऱ्या शिपट दिसते त्या बघा तुम्ही. अशा तळल्या त्या. तुम्हाला मोडून पण धावते एक भातुडी. हो का, असं जिभेवर ठेवलं तर इरगळाच्या अशा भातुड्या झाल्या त्या. हो का, हो का, असं नुसतं धरलं तर सुद्धा सहज असं केलं तर तुटती भातुडी. कारण करण्याची पद्धत सोपी आहे. त्यामुळं तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडला तर नक्की एक बार करून बघा. आवडलं तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. कसे झाले ते कमेंटमधनं सांगा. की कलरचं शाबू घातल्यामुळं किती छान दिसायला दिसते. हे आतनंमधनं पांढरं पांढरं शुभ्र, हे असं 2-3 कलर भातुडी दिसायला किती छान दिसते बघा. तुम्ही पण नक्की करून बघा अशी छान भातुडी.